जेव्हा गुंतवणूकदार व्हॅल्यू फंड हा शब्द ऐकतात तेव्हा अनेकदा त्यांना असे वाटते की याचा अर्थ फक्त कमी पीई असलेले शेअर्स असतात. परंतु प्रत्यक्षात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगसाठी शिस्त, संयम आणि एक स्पष्ट प्रक्रिया आवश्यक असते. तर यूटीआय व्हॅल्यू फंडची गुंतवणूक रणनीती सविस्तरपणे सांगाल का? हा फंड व्हॅल्यूची व्याख्या कशी करतो, व्हॅल्युएशन आणि व्यवसायाच्या गुणवत्तेमधील समतोल कसा साधतो, तसेच विविध मार्केट परिस्थितींमध्ये पोर्टफोलिओ कसा तयार करतो? पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने 3 पद्धती वापरतो. पहिली पद्धत म्हणजे सेक्टर अलोकेशन. यामध्ये आम्ही फक्त व्हॅल्युएशन फिल्टरचा वापर करतो. ज्या सेक्टर्सचे व्हॅल्युएशन आकर्षक आहे त्यामध्ये गुंतवणूक करण्यावर आम्ही भर देतो. त्याचबरोबर त्या सेक्टरचा ऑपरेटिंग सायकल किंवा व्हॅल्युएशन सायकलही पाहतो. फक्त ऐकीव माहितीवर सेक्टर अलोकेशन करण्याचा प्रयत्न करत नाही. जसे तुम्ही पाहू शकता, कालांतराने आम्ही यात बदल केले आहेत. या चार्टमध्ये दाखवले आहे की सेक्टर पातळीवर व्हॅल्युएशनचा वापर करून आम्ही अलोकेशन कसे वाढवतो किंवा कमी करतो. उदाहरणार्थ, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आम्ही नेहमीच व्हॅल्युएशनबाबत खूप सावध राहिलो आहोत आणि जेव्हा व्हॅल्युएशन योग्य वाटले तेव्हा या सेक्टरमधील आमचा वाटा वाढवला. त्याचप्रमाणे मागील 2 ते 3 वर्षात आम्ही कॅपिटल गुड्स सेक्टरमध्ये सातत्याने कमी गुंतवणूक ठेवली आहे आणि यामागे एक कारण आहे आमची व्हॅल्युएशन विषयक भूमिका. ग्रोथाधारित सेक्टर्ससाठी आम्ही अपेक्षित वाढ समजून घेतो आणि इतिहासात त्यांच्या व्हॅल्युएशनच्या तुलनेत किती वाढ झाली आहे हे पाहतो. तसेच बाजारभाव काय संकेत देतो आहे याचाही अभ्यास करतो. ॲसेट ओरिएंटेड किंवा ॲसेट हेवी सेक्टर्समध्ये आम्ही प्राइस टू बुक रेशोला व्हॅल्युएशनचा बेंचमार्क मानतो. मागील एका वर्षातील BFSI आणि IT सेक्टरमधील आमचे अलोकेशन पाहिल्यास आमचा मुख्य फोकस सेक्टोरल अलोकेशनमध्ये व्हॅल्युएशनवरच असल्याचे दिसून येते. मेटन सेक्टरमध्ये अलीकडे झालेले प्रॉफिट बुकिंग याच कारणामुळे झाले, म्हणजे व्हॅल्युएशन खूप वाढल्यामुळे. अशा वेळी आम्ही त्या सेक्टरमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणातून कमी प्रमाणावर आणतो. दुसरी पद्धत म्हणजे असिमेट्रिक बार्बेल अप्रोच. ही असिमेट्री यासाठी असते की स्टॉक निवडताना आम्ही व्हॅल्यूला प्राधान्य देतो आणि तिला अधिक महत्त्व देतो. या पद्धतीत आम्ही ग्रोथ आणि सायक्लिकल दोन्ही प्रकारचे स्टॉक्स खरेदी करतो. मात्र सायक्लिकल स्टॉक्स खरेदी करताना आम्ही कॉन्ट्रेरियन स्ट्रॅटेजी अवलंबतो, म्हणजेच असे स्टॉक्स निवडतो जे तात्पुरते तोट्यात किंवा कमी नफ्यात असतात पण ज्यांची बॅलन्स शीट अत्यंत मजबूत असते. या समस्या प्रामुख्याने सायकलमुळे निर्माण झालेल्या असतात आणि जेव्हा सायकल डाऊन असते तेव्हा अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ग्रोथाधारित स्टॉक्सच्या बाबतीत आम्ही असे स्टॉक्स निवडतो जे योग्य व्हॅल्युएशनवर उपलब्ध असतात आणि ज्यामध्ये दीर्घकालीन वाढीची क्षमता असते. दोन्ही प्रकारच्या स्टॉक्समध्ये आम्ही एक गोष्ट समान ठेवतो, आम्ही असे स्टॉक्स निवडतो जिथे अपेक्षा कमी किंवा वाजवी असतात. स्टॉक्सचा पाठलाग करत नाही, मोमेंटमचा पाठलाग करत नाही आणि विशेषतः मोमेंटम आधारित स्टॉक्स खरेदी करण्यापासून दूर राहतो. तिसरी पद्धत म्हणजे सर्व मार्केट कॅप्समध्ये गुंतवणूक करणे, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. जिथेही व्हॅल्युएशन योग्य वाटते तिथे आम्ही आमचे मार्केट कॅप अलोकेशन बदलतो. मात्र सध्या आम्ही या पद्धतीचा फारसा वापर करत नाही. आम्हाला वाटते की लार्ज कॅपचे व्हॅल्युएशन मिड आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. तरीही मागील 1 ते 2 वर्षात मिड आणि स्मॉल कॅपमध्ये आमचे अलोकेशन सुमारे 30 ते 35% दरम्यान राहिले आहे. येथे एक महत्त्वाची बाब म्हणजे आमचे अलोकेशन ड्युरेबल सेक्टर्समध्ये आहे, जे प्रामुख्याने स्मॉल कॅप आधारित आहेत आणि सध्या त्यांचा सायकल डाऊन सुरू आहे. तसेच दर 6 महिन्यांनी होणारे मार्केट कॅपमधील बदलही मार्केट कॅप एक्सपोजरच्या आकडेवारीवर परिणाम करतात. हे 3 मुख्य मार्ग आहेत ज्यांचा वापर करून आम्ही पोर्टफोलिओ तयार करतो. स्टॉक खरेदी करताना त्याच्या व्हॅल्युएशनकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे असते.
इतर स्टॉक्सशी तुलना करून थेट त्याच्या व्हॅल्युएशनच्या आधारे किंवा त्याच्या ऐतिहासिक व्हॅल्युएशनच्या संदर्भात. मात्र स्टॉक विक्रीचा निर्णय अनेक घटकांवर अवलंबून असतो आणि व्हॅल्युएशन हा त्यापैकी एक घटक असतो. कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये होणाऱ्या संपूर्ण वाढीच्या प्रक्रियेत सहभागी राहण्याची आमची इच्छा असते. जर एखादा स्टॉक आम्ही योग्य किंवा स्वस्त व्हॅल्युएशनवर घेतला असेल तर व्हॅल्युएशन थोडे वाढताच आम्ही तो लगेच विकत नाही. अशा प्रकारे आम्ही व्हॅल्यू फंडमध्ये गुंतवणूक करतो, विचारपूर्वक, संयमाने आणि सर्व पैलू लक्षात घेऊन. आमची रणनीती सातत्यपूर्ण परतावा देण्याची आहे आणि पूर्णपणे सायक्लिकल पोर्टफोलिओमध्ये दिसणारे मोठे चढउतार टाळण्याची आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.